सत्तेत येण्यासाठी वाटेल त्या घोषणा देणाऱ्या भाजपला सत्ता मिळताच शेतकऱ्यांचा विसर पडतो. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तुरीला किमान हमी भाव देऊ अशी घोषणा भाजपने केली होती. परंतु केंद्रात 10 वर्षे सत्तेत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. महाराष्ट्र राज्यात 6 महिन्यात 2000 शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल दुर्लक्ष करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ते लातूर येथील प्रचार सभेत बोलत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खरगे यांनी भाजप आणि राज्यातील मिंधे सरकारवर सडकून टीका केली. राज्यात बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी 50 खोके घेणाऱ्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. विचारांना तिलांजली देणाऱ्या दलबदलूंना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मतदारांनी 20 तारखेला ही संधी गमावू नये. स्वतःसाठी 50 खोके घेणारे हे नेते सर्वसामान्य जनतेला संपवतील, असेही खरगे म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू असे आश्वासन दिले होते. देशात प्रतिवर्ष 2 कोटी रोजगार देऊ असेही म्हणाले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, महिलांना सुरक्षा देऊ, महिलांना मोफत गॅस देऊ अशी भरमसाठ आश्वासने दिली होती. परंतु सत्तेत येऊन 10 वर्षे झाली आहेत, तरीही मोदींनी ही आश्वासने पाळली नाहीत, असेही खरगे म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे. लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज. मोबाईल नंबर 9850 36 32 02. संपर्क साधावा.